सर्वांना नमस्कार. आम्ही जिल्हा परिषद शाळा टोकर तलाव या ठिकाणचे विद्यार्थी, इयत्ता 8वी आमचा वर्ग. आम्ही एक नवीन समस्या या ठिकाणी मांडणार आहोत. आम्ही आमच्या शाळेत जेव्हा सरांच्या मोबाईलवरून किंवा कम्प्युटरवरून प्रिंट काढतो तेव्हा आम्हाला ही समस्या येते. ती प्रस्तुत समस्या अशी आहे. आता माझ्यासमोर एक PDF फाईल मी ओपन करतो आहे. 8 MBची ही फाईल आहे. ही फाईल ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्या फाईलमध्ये आपण बघू शकता की पेज नंबर या ठिकाणी आलेले आहेत 2, 3, 4. तर अशा प्रकारे या फाईलला जवळपास तुम्ही बघू शकता की खूप मोठी फाईल आहे. 226 पेजेस या ठिकाणी आहेत. आणि समजा जर मी या पुस्तकाची पूर्ण पान नंबर 1 पासून हाताळणी केली तर या ठिकाणी मला पेज नंबर 7 वर अनुक्रमणिका आहे आणि अनुक्रमणिकेवर मला दिसतंय की 1, 2, 3, 4 अनुक्रमांक आणि घटक आहेत आणि त्यांचे पृष्ठ क्रमांक आहेत. जर समजा मला पान क्रमांक 33 वरच्या फोटोग्राफी स्पर्धा या घटकाला या ठिकाणी भेट द्यायची आहे आणि त्याची प्रिंट घ्यायची आहे, तर या ठिकाणी मी पान नंबर 33 या ठिकाणी मला दिसतंय लिहिलेलं आणि मी इथं ज्यावेळी 33 पान नंबर उघडतो तर 33 पान नंबर 13, 14 या पद्धतीने स्क्रॉल करून आपण 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32 आणि हे 33 पान नंबरवर आपण आलो तर आपल्याला या ठिकाणी फोटोग्राफी स्पर्धा ही न दिसता दुसरं कोणतं तरी पेज दिसतंय आणि आपल्या लक्षात येईल की पेज नंबर चुकलेले या ठिकाणी आहेत. तर आपण जेव्हा प्रिंट घेतो तेव्हा पण आपण ऑर्डर चुकते. तर ही आपल्यासमोर समस्या आहे. या समस्येवर पर्याय म्हणून आम्ही सुचवतो आहोत की एकतर आपण जेव्हा एखादं पुस्तक छापतो तर आजकाल पुस्तकं आपल्याला छापावी लागतात. तर त्या दृष्टीने आपण पेजेस अगदी पहिल्या मुखपृष्ठापासून तर शेवटच्या मलपृष्ठापर्यंत सर्वांचे पेज नंबर 1, 2, 3, 4 या ठिकाणी सुरू करावेत. असं या समस्येवरचं उत्तर आम्ही या ठिकाणी शोधलेलं आहे आणि आम्ही सर्व पुस्तक कंपन्यांना किंवा आमच्या महाराष्ट्र राज्याचे पाठ्यपुस्तक निर्मिती आणि संशोधन मंडळ यांना पण एक विनंतीपत्र या ठिकाणी लिहितो आहे की तुम्ही जेही पुस्तकं या ठिकाणी आमच्यासाठी तयार कराल त्या सर्व पुस्तकांच्या PDF आपण स्वरूपात सुद्धा तयार करतो. या दृष्टीने सर्वांचे पेजेस नंबर 1 पासून म्हणजे मुखपृष्ठापासून द्यावेत की जेणेकरून ऑफलाईन आणि